नमस्कार मित्रांनो. मराठी इन्फॉर्मर या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. मित्रांनो, हा व्हिडिओ आपण अगदी खास मुद्द्यावर बनवतोय. NCMC कार्ड. आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांनी म्हणजेच MSRTC ने NCMC कार्ड हे सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी अनिवार्य केले आहे. आता हे NCMC कार्ड म्हणजे नेमकं काय आहे? या NCMC कार्डचे वैशिष्ट्य व फायदे नेमके काय असतील? हे NCMC कार्ड आपण कसे काढू शकतो, कसे मिळवू शकतो, यासाठी आपल्याला खर्च किती येईल व यासाठी पात्रता व आवश्यक कागदपत्रे नेमकी काय असतील याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल. तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला. तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्याकडून NCMC कार्ड संबंधातलं परिपत्रक आलेलं आहे. या परिपत्रकामध्ये NCMC कार्ड म्हणजे नेमकं काय व याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती सांगितलेली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सवलत धारकांसाठी NCMC कार्ड आता अनिवार्य केलेलं आहे. म्हणजे ज्यांना प्रवासाच्या तिकिटांमध्ये सूट मिळते, कमी पैशात जे प्रवास करतात, अशा सर्व सवलत धारकांसाठी इथून पुढे NCMC कार्ड जे आहे ते अनिवार्य असणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच STच्या प्रवासात आता तंत्रज्ञानाची नवीन पहाट उगवली आहे. रोख व्यवहारांच्या पलीकडे जाऊन पारदर्शकता आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने ST महामंडळाने नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजेच NCMC प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. आता यापुढे विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी हे स्मार्ट कार्ड जे आहे ते सवलतधारकांसाठी अनिवार्य म्हणजे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. आता NCMC कार्डचे नेमके फायदे काय काय आहेत? तर सर्वात महत्त्वाचा म्हणजे कॅशलेस व्यवहार. इथून पुढे आपल्याला रोख पैसे देऊन तिकीट काढण्याची गरज नाही. जर तुमच्याकडे NCMC कार्ड असेल तर डायरेक्ट त्या कार्डवरून तुम्ही तिकीट काढू शकता, रोख पैसे देण्याची गरज नाही. त्यामुळे सुट्ट्या पैशाचंही टेन्शन आता नसणार आहे. कार्ड असेल तर तुम्ही ज्या सवलतीत बसतात त्यानुसारच तुम्हाला तिकीट लागेल व पैशांची बचत होईल. तिकिटासाठी आता इथून पुढे तासनतास रांगेत उभे राहण्याची सुद्धा गरज नाही. याचबरोबर NCMC कार्ड नेमकं कोणाला मिळणार व कसं मिळणार? विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व महिला, दिव्यांग प्रवासी आणि पुरस्कारार्थी पत्रकार यांना हे NCMC कार्ड मिळेल. विद्यार्थी म्हणजे शालेय व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सरळ क्रमांकाशी जोडलेले कार्ड दिले जाईल. ज्येष्ठ नागरिक व महिला असतील तर अमृत ज्येष्ठ नागरिक, सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांना आधार संलग्न कार्ड मिळेल. दिव्यांग प्रवासी असतील तर त्यांच्या UDID क्रमांकाला जोडून विशेष सुविधा असलेले NCMC कार्ड त्यांना दिले जाईल. आणि पुरस्कारार्थी व पत्रकार असतील म्हणजे स्वातंत्र्य सैनिक, आदी स्वीकृतधारक पत्रकार आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांना विभागीय कार्यालय येथील मुख्यालय आगारामार्फत त्यांचे कार्ड दिले जाईल. आता याचबरोबर हे NCMC कार्ड काढण्यासाठी आपल्याला किती पैसे खर्च करावे लागतील, त्याचबरोबर या कार्डमध्ये जर रिचार्ज मारायचा असेल तर तो कसा मारावा लागेल? तर NCMC कार्ड काढण्यासाठी आपल्याला 199 रुपये GST सह द्यावे लागतील. यापूर्वीच आपल्याकडे आगाराचं कोणतं स्मार्ट कार्ड असेल तर ते जमा करून 50 रुपये कमी होतील, म्हणजेच 149 रुपयांमध्ये आपलं NCMC कार्ड निघेल. वॉलेट मर्यादा म्हणजे कमीत कमी 100 रुपयांचा बॅलन्स आपण ह्या NCMC कार्डवर ठेवू शकतो. आणि ह्या NCMC कार्डला रिचार्ज आपण 50च्या पटीत करू शकतो. म्हणजेच 50 रुपये, 100 रुपये, 150, 200 अशा 50च्या पटीतच आपल्याला ह्याला रिचार्ज करता येईल. आता रिचार्ज कुठून करायचा? तर यासाठी ॲप बनवलेलं आहे, त्यानंतर वेबसाईट आहे, त्यानंतर हे जी ATM मशीन असेल किंवा काही निवडलेले एजंट यांच्यामार्फत आपण या NCMC कार्डला रिचार्ज करू शकतो. आता NCMC कार्ड काढण्यासाठी आपल्याला आवश्यक डॉक्युमेंट कोणते असतील? तर ज्याचं NCMC कार्ड काढायचं आहे अशा पात्र व्यक्तीचं आधार कार्ड, ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांचं ओळखपत्र, दिव्यांग व्यक्ती असेल तर UIDID कार्ड, सरळ विद्यार्थ्यांसाठी त्यांचा सरळ क्रमांक आणि इतर सर्व सवलती ज्यांना लागू आहेत त्या सर्व शासकीय प्रमाणपत्र आपल्याला हे NCMC कार्ड काढण्यासाठी आवश्यक आहेत. याचबरोबर आता सर्वात महत्त्वाचा आणि मोठा मुद्दा जो आहे, जो प्रश्न सर्वांच्या मनामध्ये आहे, NCMC कार्ड कुठे व कसे काढता येईल?
तर NCMC कार्डसाठी अजूनही ऑनलाईन प्रोसेस चालू झाली नाही. त्यासाठी आपल्याला ऑफलाईन प्रोसेस स्वतः बसस्थानकावर जाऊनच करावी लागेल. बसस्थानकावरच नोंदणी प्रक्रिया पार पडणार आहे NCMC कार्डची. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर नोंदणीसाठी व्यापक यंत्रणा, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सोयीसाठी 3000हून अधिक अधिकृत एजंट नियुक्त करण्यात आलेले आहेत. यांच्यामार्फत सुद्धा आपण NCMC कार्डसाठी नोंदणी करू शकतो आणि नोंदणी करताना आपण आवश्यक कागदपत्रे तिथे देणं गरजेचं आहे. त्यानंतर मग आपल्याला आपलं NCMC कार्ड मिळून जाईल. तर अशा पद्धतीने आपण ही NCMC कार्डची संपूर्ण प्रोसेस होती. त्याचबरोबर हे कसं काढायचं, कुठून काढायचं याचीही माहिती आपण घेतली. हा व्हिडिओ आणि ह्या NCMC कार्डबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. म्हणजे जिथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील. धन्यवाद.